नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग. प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे मनापासून खूप स्वागत करीत आहे. आपण इथे घेतलेलं आहे मटण हे अर्धा किलो आहे. आज संक्रांत आहे ना, काल संक्रांत झाली तर आज मटण करतात करीला, म्हणून इथे मी आज मटण घेऊन आलेली आहे. आणि इथे बघा, त्यासाठी इथे फोडणीला घालण्यासाठी मी इथे खडे मसाले घेतलेले आहेत. शहाजिरं, काळी मिरी, तेजपत्ता, त्यानंतर मोठी वेलची, छोटी वेलची, स्टार फूल आणि इथे घेतलेले चेचून घेतलेलं आहे. इथे अद्रक आणि लसूण, हिरव्या मिरच्या, आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेला आहे, कांदा, टोमॅटो आणि सुके मसाले. तर इथे मी पातेलं चांगलं तापलं आहे आपलं. त्यामध्ये आता तेल आपण आवडीनुसार घालूया. आता तुम्ही किती तेल खाता त्यानुसार तुम्ही इथे तेल घेऊ शकता. आता आपल्याला यामध्ये सोडायचे खडे मसाले, दालचिनी, वेलची, काळी मिरी, लवंग, तेजपत्ता आणि शहाजिरं आणि हे आपलं घरगुती जिरं थोडं मी इथे घातलेलं आहे. आता घेतलेला आहे कांदा तेलावरती चांगला असा परतून घ्यायचा गुलाबी रंग येईपर्यंत. त्यानंतर इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात छोट्या, त्या पण फोडणीला घातल्या आहेत. चेचून घेतलेलं अद्रक आणि लसूण फोडणीला घातलेलं आहे, टोमॅटो. आता हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं मऊ पडेपर्यंत. तेलात चांगलं मऊ पडेपर्यंत परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. म्हणजे इथे मसाल्याच्या डब्यातला चमचा आहे, तो अर्धा चमचा घेतलेला आहे. आलं लसूणची पेस्ट आहे ती, हिरवी मिरची घालून केलेली आणि कोथिंबीर. आता सर्व तेलामध्ये आता हे परतून घ्यायचं. कोथिंबीर तेलात तुम्ही जरूर घाला, मटणाची चव छान लागते. त्यानंतर आपण इथे धुवून स्वच्छ केलेलं मटण घातलेलं आहे आणि वरून मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. आता आपण हे सर्व मटण मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यावर ठेवायचं झाकण. झाकणात ठेवायचं पाणी. मटणाला अंगाला पाणी सुटतं ना, आणि त्यानंतर ताटामध्ये झाकणात आपण पाणी ठेवलं की ते पाणी पण वाफेच्या रूपात मटणामध्ये पडतं. हे बघा, इथे मटणाने पाणी पण सोडलेलं आहे आणि वाफेच्या रूपात तिथे पाणी पण पडलेलं आहे. आणि जे ताटात गरम पाणी आहे ना, ते आपण मटणामध्ये घालून घ्यायचं आणि परत त्यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा ग्लास पाणी ठेवायचं, कारण मटण शिजताना तेच पाणी मटणामध्ये शिजायला घालायचं आहे. आता इथे वाटण वाटून घेतलेले आहे, हे बघा. तर वाटणाचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन वाटणाचा व्हिडिओ बघू शकता. इथे कांदा, खोबरं आपलं आणि काही असे हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक लसूणचं हे वाटण आहे आणि मी इथे एका डब्यामध्ये ते वाटण काढून घेतलेलं आहे. इथे आपलं मटण पण पाहू शकता, चांगलं शिजलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण मटण करायला सुरुवात करूया. तर इथे पातेलं घेतले, त्यामध्ये आवडीनुसार तेल घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. कधी पण मटण करायचं असेल ना, तर पाणी गरम करायला ठेवायचं. गरम पाणीच मटणात घालायचं. त्यानंतर फोडणीला कांदा घातलेला आहे. कांदा चांगला परतून घेतला की त्यामध्ये कलरसाठी, आपल्या भाजीला कलर यावं म्हणून काश्मीरी लाल पावडर घातलेली आहे आणि घरगुती मसाला, हळद, त्यानंतर धने पावडर असं चांगलं तेलात मिक्स केलं की नंतर आपण वाटण घालायचे. त्यामध्ये मी असे 2 चमचे वाटण घातलेलं आहे. वाटण चांगलं असं मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं तेलामध्ये. आणि इथे मी आपण ज्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात वाटण वाटलेलं, त्याच भांड्यात पाणी घेऊन ते थोडं असं स्वच्छ करून पाणी घालायचं आणि आपले मसाल्यांना तरी येईपर्यंत मसाले आपले शिजून घ्यायचे. मसाल्यांवर झाकण ठेवायचं. पाहू शकता तुम्ही, इथे चांगली मसाल्यांनी तेल पण सोडलेलं आहे, तरी आलेली आहे. आणि जे मटण शिजून घेतलेलं आहे ते आपण त्यामध्ये घालायचं. आता हे मटण चांगलं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर इथे मी मटण मसाला घेतलेला आहे, मटण मसाला वरून घातलेला आहे. मटण मसाला वरून घाला, छान चव येते. आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. आता तुमचं मटणाचं प्रमाण किती आहे त्या अंदाजानुसार तुम्ही इथे मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि तिखटाचं पण प्रमाण कमी जास्त करू शकता. पाहू शकता तुम्ही. आता इथे मी गरम पाणी घेते. आता रस्सा तुम्हाला किती पाहिजे त्या अंदाजाने तुम्ही इथे पाणी गरम घ्या आणि त्या प्रमाणात तुम्ही रस्सा भाजी करू शकता, म्हणजे मटणाचं कालवण करू शकता. इथे वरून कोथिंबीर घातलेला आहे आणि बघू शकता तुम्ही. आता चांगली आपण ना 5 मिनिट अशी उकळी खळखळून येऊन द्यायची, म्हणजे आपलं मटण इथे तयार होतं. पाहू शकता इथे कसं खळखळून उकळी आलेली आहे मटणाला. आणि साईडला इथे बाजूला मी चपात्या करायला घेतलेल्या आहेत. आज आपण चपात्या पण करणार आहोत आणि भाकरी पण करणार आहोत. तर भाकरी कशी मी खाते ना, भाकर माझ्यासाठी बाजरीची भाकरी मी करणार आहे. मटण आणि बाजरीची भाकरी खायला ना अप्रतिम लागते, म्हणून. आता हे बघा, इथे चपात्या पण करायला घेतलेल्या आहेत. आपल्या चपात्या पण आता झालेल्या आहेत. चपाती बघा टम फुगलेली आहे आणि आता आपण एका टोपलीमध्ये काढून घेतलेली आहे. त्याचबरोबर बघा, त्याच तव्यावरती इथे मी भाकरी करायला ठेवलेली आहे.
भाकरी काही जमत नाही, पण बघा केली छोटीशी एक बाजरीची भाकरी. भाकरीला ना पाणी लावायचं, पाणीवरचं भाकरीचं सुकलं की मग ना ती पलटी करायची असते आणि एक बाजू भाकरीची चांगली होऊन द्यायची. एक बाजू चांगली झाली का मगच दुसरी बाजू पलटी करायची आणि चांगली खरपूस अशी बाजरीची भाकरी, म्हणजे भाकरी कुठली पण असो, खरपूस अशी चांगली भाजून घ्यायची. इकडे आपली भाकरी पण तयार झालेली आहे. आता आपण ताट घेऊया करायला. तर इथे काकडी, कांदा, त्यानंतर लिंबू आणि बीट जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते आपण घ्यायचं. हे बघा इथे बाजरीची भाकरी चांगली अशी खरपूस भाजल्या गेलेली आहे आणि इथे भाकरी घेतली, त्याच्या जोडीला एक चपाती घेतलेली आहे, थोडासा भात घेतला आहे, गरम गरम असा वाफळलेला भात, आणि इथे छान असं तर्रीवालं आपलं मटण आहे. रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. एक लाईक जरूर करा आणि तुम्ही पण असे छान छान करून खा आणि छान राहा. बघा आपलं कशी तर्री दिसते नाही का. मटण पण इथे सुंदर झालेलं आहे, चव तर अप्रतिम. तुम्ही एकदा ह्या पद्धतीमध्ये करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. बघू शकता तुम्ही, बघूनच वाटतं ना किती सुंदर झालं आहे ते. तुम्ही पण नक्की असं करून खा आणि व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.